काय बोलताय तुम्ही? आत्ता कुठे घर आहे आपल्या हाती आलंय, अजून आपण पाऊलही टाकलं नाही आणि तुम्ही विकायचं म्हणताय? मालती, आपल्याकडे कुठला दुसरा पर्याय नाहीये. ज्या फॅक्टरीच्या जोरावरती आपण आपल्या पोटाची खळगी भरतो, तीच फॅक्टरी विकली गेली ना, सगळं पुन्हा शून्यावर येईल. फक्त आपला संसार नाही, या सगळ्या कामगार बांधवांचा संसार रस्त्यावरती आहे. पण जर का आपली फॅक्टरी आपल्याकडे असेल, तशी मी 10 घरं विकत घेऊ शकतो. कष्टानं मी हा डोलारा उभा केलाय, असाच दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ? नाही, मी माझ्या कामगारांवर होणारा अन्याय नाही सहन करू शकत. त्याला मी रस्त्यावरती नाही आणू शकत. आबा, तुम्ही जे बोलताय ते सगळं बरोबर आहे, पण एकदा आईच्या म्हणण्याचाही विचार करा. हे सगळं आपल्याला जेवढं वाटतं तेवढं इझी नाहीये. आता कुठलाही विचार नाही होऊ शकत. आपल्याकडे पर्याय नाहीये. आपल्याला घर विकून फॅक्टरी वाचवावीच लागेल. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला, पण तरीही मला असं वाटतं की आपण घर आणि फॅक्टरी दोन्हीही कसं वाचवू शकतो याचा विचार करूया. हॅलो, हां, येस येस येस, ऑनलाईन ऑप्शनची ॲड मीच टाकली. हो, काय विक्रांत, कसा वाटतंय माझा जॅपनीज लूक? उर्मिला, हा काय प्रकार आहे? बघ, वाटते की नाही मी जॅपनीज? हा, कोनिचिवा. कोनिचिवा म्हणजे म्हणजे नमस्कार रे, नमस्कार. जॅपनीज मध्ये म्हणतात कोनिचिवा. कोनिचिवा. उर्मिला, तू तू बरी आहेस ना? मी एकदम हॅपी आणि एक्साइटेड आहे रे. आपण फॉरेनला जाणार होतो ना, मग जपानला जाऊयात ना. विक्रांत, जपान. तिकडची ती गोरी गोरी मुलं, त्यांचे ते हेअरकट, आणि ना तिथे मेकअपचं सामान सुद्धा खूप भारी भारी मिळतं. तिकडे जाऊयात आपण. म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला कसं त्यांची भाषा यायला हवी ना, म्हणून जॅपनीज शिकतेय. एक मिनिट, आधी त्या दोघांना धडा शिकवायचं आपलं ठरलं की नाही? मग आधी ते करूया ना. हे बघ उर्मिला, मी आत्ता कुठे ऑनलाईन ॲड टाकली आहे फॅक्टरीची लिलावसाठी. खूप चांगली किंमत मिळायला हवी आपल्याला. अरे तूच तर म्हणाला होतास ना, आपली कंपनी नंबर 1 आहे. हे असं हसत कोणी सुद्धा आपली कंपनी विकत घेईल. मग काय? एक मिनिट विक्रांत, मला सांग, तू लिलावामध्ये आपल्या कंपनीची किंमत काय लावली आहेस? हां, 5 कोटी सांगितली मी किंमत, पण 10-12 कोटी मिळाले तरी ठीक आहे. हां. कोटी. हो, 12 कोटी. विक्रांत, 12 कोटी जर मिळाले आपल्याला, तर आपलं लाईफ कसं सेटल होऊन जाईल ना. ओ विक्रांत, आयुष्यभर असे मस्त राजा राणी सारखे जगू आपण. विक्रांत, आता आपलं ठरलंय, आपण कुठे जाणार आहोत? जपानला. हा, तिथे गेल्यानंतर मी माझ्या सगळ्या शॉपिंगची लिस्ट करणार. मला काय काय हवंय.
घरातला आपल्याला त्रास देण्याशिवाय दुसरा काही काम नाहीये का? आपली फॅक्टरी विकायला निघालाय तो आता. आबांना किती त्रास होत असेल त्याच्या वागण्याचा ह्याचाही विचार करत नाही तो. कधी सुधारणार आहे हा माणूस काय माहिती. तुम्ही शांत व्हा बघू थोडं. नका अशी चिडचिड करू. अगं चिडचिड नको करू तर काय करू राणी? त्याला ना त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार आहे. कधी कधी वाटणं त्याच्या दोन कानाखाली ठेवून देऊ. सर बास, तुम्ही शांत व्हा बघू. असं राग नका करू. तुम्ही माझ्यासाठी तरी शांत व्हा. आणि ना तुम्ही ऐका आता माझं. हे बघा, आपण रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं असंच वाटतं त्यांना, म्हणून हे सगळं करतायत. आणि आपल्या समोर हे असं एवढं मोठं संकट उभं असताना आपण जर अशी चिडचिड केली तर कसा बरं मार्ग निघेल काही? हे बघा, आबांसाठी, आपल्या फॅक्टरीतल्या कामगारासाठी, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपल्याला आपली फॅक्टरी वाचवायची. तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि चिडचिड करण्यापेक्षा ह्यावर काय उपाय निघेल याच्यावर आपण फोकस करूया ना आता. काहीतरी मार्ग नक्की निघेल सर. काय मार्ग निघणार आहे मला काही सुचत नाही. हे बघा, आता जर काहीच मार्ग नाही निघाला तर आपण त्या लिलावात भाग घ्यायचा. बाहेरून जितकी शक्य होईल तितकी रक्कम गोळा करायची आणि लिलावात उतरायचं. बरोबर आहे तुझं. फॅक्टरी वाचवायची असेल तर आपल्याकडे तोच एक पर्याय आहे. पण त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला? हो, का? सांगतो. चल. आता परत काय होऊन बसलंय? एवढ्या मेहनतीने आपल्याला आपलं घर परत मिळालं होतं आणि आपण आपल्या घरात पाऊल सुद्धा नाही ठेवू शकलो. बिचाऱ्या राणीचा गृहप्रवेश करता नाही आला. आणि आता तरी घर. ऐका ना, हे घर विकण्याचा जो काही तुम्ही निर्णय घेता ना त्याच्या आधी एकदा विचार करा. असं घर विकायचं म्हणजे हे काही मला पटत नाहीये. आई, हे बघ, सध्या आपल्याला पटत नसलं तरी काहीतरी डिसिजन घ्यावाच लागणार आहे. आणि मला असं वाटतं सध्या तरी आपण आबांच्या डिसिजनला सपोर्ट करूया. बाकी मी बघतो माझ्या परीने काय करता येत असेल तर. मित्रा, तू नेमकं काय करणार आहेस? आबा, ऑप्शनमध्ये फॅक्टरीचं व्हॅल्युएशन काय लागणार आहे आपल्याला काही माहित नाही. पण माझ्या डोक्यात काही आहेत आयडियाज, त्या मला इम्प्लिमेंट करून बघायच्या आहे. आणि त्यासाठी मला मुंबईला जावं लागणार आहे. मुंबईला? मुंबईला कशासाठी? आई बघ, मी सध्या तुला क्लिअरली काही असं सांगू शकत नाही, पण काही आहेत आयडियाज माझ्याकडे. आणि मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळवेन ना मी जे काय करणार असेल. इंद्रा, पण तू एकटा कसं जाशील मुंबईत? कुठे राहशील? काय खाशील? होय, मालती बाईसाहेब बरोबर बोलतात. तुम्ही एकटं नका जाऊ इंद्रजित साहेब मुंबईला. आई, मालती मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी जाईन सरांबरोबर मुंबईला. हा, मग तेच झालं. बाईसाहेब, आता तुम्ही जावं, बापूची काळजी करू नका. राणी समज बघेल. म्हणजे कसं आहे, एकाला एक बरोबर असलं ना म्हणजे बरं होईल, आहे का नाही? इंद्रा, स्वतःची काळजी घे बाबा. तू आबांना सांभाळ. निघूया आपण, वेळ कमी आहे फार आपल्याकडे. चला. देवा, माझ्या मुलांचं रक्षण कर. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे. सगळं सुरळीत होऊ दे रे देवा. आता आपलं भविष्य राणी आणि इंद्रा साहेबांच्याच हातात आल्या. आता ती काय निर्णय घेतात काय माहित. बोला का माधव काका, हो कंपनीचा लिलाव होणार ऐकल्यावर काय म्हटलं आबा, ऐकलं ना तुम्ही?
अहो म्हटलं माझ्या कामगारांचं काय होणार? माझं कामगार रस्त्यावर नाही आलं पाहिजेत. तर काय, अरे हे देव माणसं आहेत, सगळ्यात आधी आपलाच विचार करणार. होय, गोट्याला काय झालं? गोट्या काय म्हणलं आबा इंद्र सर? आबा घर विकायचं म्हणतात, पण इंद्रासाहेब त्यांच्या बाजूनं हातपाय हलवायचा प्रयत्न करणार आहेत. ते जाणार आहेत मुंबईला. काय सांगतोस? कधी जाणार आहेत? हे काय आताच राणी आणि इंद्रा सर निघणार आहेत. काय पण झालं ना तरी आपण आबांच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं. तर काय, आबाने आपल्याला किस्त सावरले, त्यांच्यामुळे आपल्या घरातली चूल पेटते आणि त्यांच्या असं अडचणीत आपण नाही त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं तर काय करायचं? काय रे? हो, राहिलंच पाहिजे. अच्छा, म्हणजे इंदिरा साहेब आणि राणी दोघ जण मुंबईला निघाले. ही गोष्ट विक्रांत साहेबांना सांगितलीच पाहिजे. बोल गजा. हॅलो विक्रांत साहेब. अहो ताजी खबर आहे, इंदिरा आणि राणी आज मुंबईला जाणार आहेत असं कळतंय. जात असेल कोणाकडे तरी भीक मागायला. जाईल लोकांकडे भीक मागेल. इंद्राला कोणीही उभं करणार नाही. इंद्रजित महाडिक, राणी महाडिक. घरही गेलं, फॅक्टरी गेली. गुड गजा. अशाच ताज्या आणि ठळक बातम्या देत राहा. तुझं बक्षीस तुला मिळेल. बक्षिसाची वाटच बघतोय साहेब, येऊ द्या लवकर. चला निघायचं. थांबा. कामाच्या टेन्शन मध्ये असलं की हे सगळं लक्षात राहत नाही ना तुमच्या. हो, चला आता. चला. सर, असं तोंड पाडून बसून काय होणार आहे बरं? आपण ह्याआधी जसं संकटांना ही अशी बत्तीशी दाखवली तशीच ह्यावेळी सुद्धा दाखवूया. आपण आपलं घर जसं परत मिळवलं तसं आपली फॅक्टरी सुद्धा मिळवूया. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही ना काळजीला टाटा बाय बाय करा बरं. आणि तू स्वतःच म्हणाली होतीस अजूनही फॅक्टरीचा लीगल ओनर विक्रांत आहे. सो तू हे ऑप्शन करू शकतो. तू इतका पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून होप्स कशा ठेवू शकतेस? कारण मला हे माहिती
की आपण हे असं तोंड पाडून बसून काळजी करून टेन्शन घेत बसून काही होणार नाही. विक्रांत सर काही फॅक्टरीचे पेपर्स आपल्या हातात आणून देणार आहेत का? नाही ना. मग काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा? आणि मी असं ऐकलंय की आपण जर पॉझिटिव्ह विचार करत राहिलो ना तर आपल्या बरोबर पॉझिटिव्हच गोष्टी घडतात. बोलणं सोपं असतं ते, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं खूप इम्पॉसिबल होऊन जातं कधी कधी. मान्य आहे मला, पण मग आपण हळूहळू जमूया ना. मी आहे ना. ते आहेच म्हणा. तू माझ्यासोबत असताना मी टेन्शन घ्यायची खरं तर काही गरज नाहीये, कारण मी हुकमाच्या राणीसोबत आहे ना. हो मग आता ही हुकमाची राणी सोबत असताना सुद्धा तुम्हाला तिच्यासाठी एखादं गाणं तर गुणगुणावंसं वाटत नाहीच आहे ना. मग निदान इथे तरी लावूया. हा मखमली 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 रेशमाचा दुवा रेशमी 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 बंध जोडला ना. कामाच्या वेळेला कोणीही फोन उचलत नाही. असं वाटतं की घर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता. जरा राणी प्रयत्न करताय बघू. बाईसाहेब हे घ्या, 2 घास खायला लावा आबासाहेबांना. हे घ्या. नाही, इच्छा नाही आहे. असं करून कसं चालेल? मला माहितीये तुमच्यासाठी फॅक्टरी काय आहे, पण असं खाणं पिणं सोडून ती फॅक्टरी परत मिळणार आहे का आपल्याला? उलट तुमची तब्येत खराब होईल. आत्ताच तुम्ही केवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर पडलायत. ते काही नाही, तुम्ही खाऊन घ्या बरं. अहो, का असा हट्टीपणा करताय हो? हे बघा, इंद्रा राणी गेलेत का नाही तिकडे? हा, मला माहितीये ते आपल्याला या सगळ्यात नक्की बाहेर काढतील. तुम्ही प्लीज खाऊन घ्या. मला राणीसाठी खूप वाईट वाटतंय. एवढी शिकली, वकील झाली, मेहनत घेतली, आपलं घर परत मिळवलं. त्या घरात पाऊल टाकायच्या आधीच इंद्राच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्यासाठी ती निघून गेली. आपल्या मुलांच्या मागचे व्याप काही संपत नाही आहेत. हे बघा, मला खात्री आहे हा व्याप, हे संकट राणी आणि इंद्राच परतवून लावतील. सगळं ना आधीसारखं छान होईल. राणी पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यातनं बाहेर काढेल. तुम्ही फक्त स्ट्रॉंग राहा आणि जरा स्वतःची तब्येत जपा. तुम्ही हे घ्या, खा बरं. घ्या. तुम्ही जेवून घ्या, द्या मला पाणी. तुम्ही निघाल्यापासून काही खाल्लं नाही. सरांना आता खूप भूक लागली असेल. राणी एकदा सुद्धा बोलली नाहीये की भूक लागली, आणि मी सुद्धा विचारलं नाही. तिला काहीतरी खायला द्यायला हवं, पण आता पेट्रोलला पैसे गेलेत, त्यामुळे आता खूप कमी पैसे उरलेत. सर,
काही खायचं का? तुम्हाला भूक लागली असेल ना? भूक तशी नाहीये, पण थोडंफार तरी खावं लागेल काहीतरी. मलाही तसंच वाटतंय. काय करायचं आता? पण काय खायचं काय? बघूया आता काय. सर, गाडी थांबवा बघू. ते बघा, वडापावची गाडी दिसते. पण तुम्हाला चालेल ना असा? अगं, गाडीवरचा वडापाव तू खाल्लायस का कधी? जगात भारी असतो माहिती आहे. हो का? मला तर माहितीच नव्हतं. चला मग खाऊया, जगात भारी. चला. राणी त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत, पण आपण सुद्धा प्रॅक्टिकल विचार करायला हवा. म्हणजे नेमकं काय आहे तुमच्या डोक्यात? समजा आपण असं धरून चालूया की त्या दोघांच्या प्रयत्नांना यश नाही आलं, त्यावेळेला आपण हेल्पलेस नको व्हायला. त्यामुळे मी प्रयत्न चालूच ठेवणार आहे. आपल्या घरासाठी गिऱ्हाईक बघणार आहे मी. त्यामुळे कमी वेळामध्ये बंगला विकणं हे अवघड आहे. त्यामुळे मी माझा शोध चालूच ठेवणार आहे. हॅलो, जयसिंगराव महाडिक बोलतोय. दादा, 2 वडापाव द्या. थँक्यू. घ्या सर. सर, मिरची खाणार का वडापाव सोबत? हो चालेल. अरे नाही नाही, नको नको. तिखट लागतं ना तुम्हाला. जाऊ द्या, नको. अगं, तू एकदा भराव तर सही. म्हणजे कदाचित तुझ्या हाताने मिरची खाल्ली तर ती पण गोड लागेल. हो का? मग भरव दे ना. नको बाबा तुम्हाला मिरची. कसं आहे, तिखट मिरची एवढ्या गोड नवऱ्याला खाऊ घातली तर तो गोड नवरा पण तिखट वागेल ना माझ्या बरोबर. त्याच्यापेक्षा नको. पंचायत होईल माझीच. काय झालं सर? नाही, काही नाही. आपण नायबांना प्रॉमिस तर केलंय खरं, पण तसं आपण घर मिळवलंय तशी फॅक्टरी पण मिळवू शकू का? म्हणजे ऑक्शनमध्ये दुसऱ्याच कोणी विकत घेतली फॅक्टरी तर. सर, अहो असं काहीही होणार नाही. जे आपलंय ते आपलंच राहणार आहे. आणि आपण एकदा मनाशी ठरवलं ना तर शेवटपर्यंत नशिबाशी लढत राहायचं. आणि आपण दोघं सोबत असल्यावरती आपण केस जिंकू शकतो, जग जिंकू शकतो.